MST CET 2021 question is a polygon has 44 diagonals, then the number of sides of the polygon are. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ डायगोनल्स ऑफ n साइडेड पॉलिगॉन इज इक्वल टू nc2 मायनस n. हा नंबर ऑफ डायगोनल्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला. याच्यातून आपण साइड पण फाइंड करू शकतो. इथे गिवन काय आहे, नंबर ऑफ डायगोनल्स, दॅट इज 44 डायगोनल्स. सो सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. नंबर ऑफ डायगोनल्स 44 इक्वल टू nc2. nc2 चा फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r म्हणजे n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, दॅट इज 2 फॅक्टोरियल मायनस n. सो हा n फॅक्टोरियल ओपन करूया. n फॅक्टोरियल इज n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 फॅक्टोरियल. अपॉन ला n मायनस 2 फॅक्टोरियल आहे, तो कॅन्सल होईल. सो n मायनस 2 फॅक्टोरियल ला आपण थांबलोय. सो n मायनस 2 फॅक्टोरियल, दिस विल कॅन्सल आउट. रिमेनिंग 2 फॅक्टोरियल इज 2 मायनस n आणि लेफ्ट साइडला 44. आता हे इक्वेशन सॉल्व करूया, आपल्याला व्हॅल्यू ऑफ n मिळेल. सो लेट सॉल्व. 44 इज इक्वल टू n इंटू n मायनस 1 अपॉन 2 मायनस n. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. n इंटू n मायनस 1 मायनस 2n अपॉन 2 इज इक्वल टू 44. आता हा 2 इकडे येईल. सो 44 इंटू 2 इज 88 इक्वल टू n इंटू n मायनस 1 मायनस 2n. इथून आपल्याला n कॉमन घ्यायचा आहे. सो n कॉमन, n मायनस 1 मायनस 2. सो फायनली दिस विल बी n इंटू n मायनस 3. सो 88 आपल्याला असं ऍडजस्ट करायचं आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स सच दॅट डिफरन्स बिटवीन देम इज 3. n आणि n मायनस 3 मध्ये 3 चा डिफरन्स आहे. सो आपण त्या पद्धतीने याला ब्रेक करायचंय. फॉर एक्झाम्पल 11 इंटू 8. 11 8 जा 88 आणि 11 आणि 8 मध्ये 3 चा फरक आहे. 11 मायनस 3 इज 8. सो तुम्ही कम्पेअर करू शकता n आणि 11 किंवा 8 आणि n मायनस 3. तुम्हाला बोथ केस मध्ये n इक्वल टू 11च भेटणार आहे. सो दिस इज द ग्रेटेस्ट व्हॅल्यू. हिअर ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज 11. सो n इज इक्वल टू 11. So number of sides of the polygon are 11. Option A is the correct option. Thank you.